राहुल गांधींची जीप छाटणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस, शिंदे सेनेच्या आमदाराचे वादग्रस्त विधान। राष्ट्रीय काँग्रेसचे नेते लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरक्षणावरील एका विधानावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। राहुल गांधी यांनी परदेशामध्ये बोलताना आरक्षण संपवण्याचे विधान केल्याचा दावा करत भारतीय जनता पक्ष तसेच शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे। अशातच राहुल गांधी यांची जीप छाटणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस देऊ असे धक्कादायक विधान शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे। या विधानावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे। राहुल गांधी यांना मागासवर्गीय आदिवासीसह इतरांचे 100% आरक्षण संपवायचे आहे। आरक्षण संपवण्याची भाषा करून त्यांच्या मनातील ओठावर आले। काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे असे म्हणत जो राहुल गांधीची जीप छाटेल त्याला 11 लाखांचे बक्षीस देणार असे धक्कादायक विधान बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे। संजय गायकवाड यांच्या विधानावरून शिंदेच्या आमदारांवर काही वचक आहे की नाही असा सवाल आता उपस्थित होत आहे। 11 लाखांचे बक्षीस तसेच महाराष्ट्रात आणि देशामध्ये आरक्षणाच्या मागण्यांची आग लागलेली असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी देशातील आरक्षण संपवण्याचे विधान केले। लोकसभा निवडणुकीत त्यांनी फेक नेरेटिव्ह सेट करून मते घेतली। आज त्यांनी आरक्षण संपवण्याची भाषा केली। काँग्रेसचा चेहरा आणि मळमळ त्यांनी बोलून दाखवली। त्यांनी आरक्षण संपवण्याची भाषा केली। माझं आव्हान आहे, जो राहुल गांधीची जीप छाटेल त्याला 11 लाखांचे बक्षीस माझ्या वतीने देण्यात येईल असे संजय गायकवाड म्हणाले। तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड।